EPFOने PF बाबत मोठा निर्णय घेतलाय. बांगलादेशच्या प्रत्येक रस्त्यावर बॉम्ब का सापडत आहेत? अनेक मद्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. फिल्म सिटीच्या पुनर्विकासाबाबत केंद्राने राज्याला चौकशीचे आदेश दिलेत. महाराष्ट्रातील सरकारी परिचारिकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. पाकिस्तानचा चॅम्पियन संघ निलंबित झालाय. लहान भूमिकांवर दिया मिर्झाने स्पष्ट मत व्यक्त केलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 4 ऑगस्ट वार मंगळवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे भविष्य निर्वाह निधीची. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. अर्थ मंत्रालयाने अनिवार्य सेवानिवृत्ती निधीच्या लाभासाठीची पगाराची किमान मर्यादा दरमहा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. ही किमान मर्यादा गेल्या दशकाहून अधिक काळ अपरिवर्तित होती. नवीन किमान मर्यादा लागू झाल्यानंतर अधिक पगारदार कर्मचारी अनिवार्य भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्तीवेतन योजनेच्या कक्षेत येतील. नवीन पगाराची किमान मर्यादा लागू करण्याची तारीख मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ठरवली जाईल. सध्या केवळ ज्या कर्मचाऱ्यांचं मासिक मूळ वेतन 15,000 रुपयांपर्यंत आहे तेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अनिवार्यपणे समाविष्ट आहेत. या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेले कर्मचारी यातून बाहेर पडू शकतात. त्यांना समाविष्ट करणं नियोक्त्यांसाठी कायदेशीररित्या बंधनकारक नाही. जेव्हा ही मर्यादा 25,000 रुपयांपर्यंत वाढवली जाईल तेव्हा 15,000 रुपये ते 25,000 रुपये प्रति महिना उत्पन्न असलेले कर्मचारी देखील समाविष्ट होतील. या बदलामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा व्याप्तीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बांगलादेशची. बांगलादेशातील सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाल्या आहेत. देशभरात संभाव्य बॉम्ब हल्ल्यांच्या वृत्तांनंतर पोलिसांनी सर्व पथकांना दक्ष राहण्याचे निर्देश दिलेत. पोलीस कर्मचारी आणि पोलीस आस्थापनांना लक्ष्य करण्याचे संभाव्य प्रयत्न होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याचे पोलिसांनी म्हटलंय. परिणामी देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी संवेदनशील क्षेत्र, सरकारी संस्था, प्रमुख रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी निगराणी वाढवण्यात आली आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यक असल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. या सतर्कतेनंतर जनतेला कोणत्याही संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आणि अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहनही करण्यात आलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मद्य ब्रँड्सची. अन्न सुरक्षा नियामक FSSAI ने ओल्ड मॉन्क, अँटिक्विटी ब्ल्यू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की आणि बॅगपायपर डिलक्स व्हिस्की यांसारख्या अनेक सुप्रसिद्ध मद्य ब्रँड्सच्या विशिष्ट प्रकारांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या उत्पादनांमध्ये स्थापित उत्पादन मानकांची पूर्तता न करणारे कृत्रिम स्वाद आढळून आलेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने म्हटलंय की त्यांच्या तपासणीत असं आढळून आलंय की डियाजिओ इंडियाच्या युनायटेड स्पिरिट्स, इनब्रू बेव्हरेजेस आणि मोहन रॉकी स्प्रिंग वॉटर या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या काही उत्पादनांमध्ये नैसर्गिक घटक आणि योग्य परिपक्वता प्रक्रियेचा वापर करण्याऐवजी अल्कोहोलची चव आणि सुगंध देण्यासाठी बाहेरून कृत्रिम किंवा नैसर्गिक दिसणाऱ्या फ्लेवर्सचा वापर केला गेला होता. पॉडकास्टची चौथी बातमी आहे दादासाहेब फाळके चित्रनगरीची. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या पुनर्विकासाबाबत आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संवेदनशील परिसराबाबत पर्यावरण प्रेमी संघटनांनी अनेक आक्षेप उपस्थित केले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या प्रकरणी महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाला सविस्तर पाहणी करून योग्य ती आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत फिल्म सिटीच्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत आणि तेथील ESZ सुरक्षेबाबत वॉचडॉग फाउंडेशनचे सदस्य गॉडफ्रे पिमेंटो यांनी पर्यावरण मंत्रालयाकडे निवेदन सादर केलं होतं. त्यात उद्यानाच्या जैवविविधतेला आणि पर्यावरणीय संतुलनाला धक्का पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली होती. पॉडकास्टची 5वी बातमी आहे
परिचारिकांच्या आंदोलनाची. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाच्या विविध प्रलंबित सेवा विषयक मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत राज्यभर 2 तास काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात तीव्र निदर्शनंही केली जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने केली आहे. फेडरेशनच्या प्रसिद्धी पत्रकानुसार सुधारित सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतीबंध, पदोन्नती प्रक्रिया आणि सरळ सेवा भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे परिचारिका संवर्गात तीव्र नाराजी आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खान रिसर्च लॅबोरेटरीज संघाने आगामी 2026-27च्या विभागीय देशांतर्गत क्रिकेट हंगामातून अधिकृतपणे माघार घेतली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे KRLने प्रेसिडेंट्स कप लिस्ट ए विभागीय स्पर्धा जिंकल्यानंतर केवळ 1 वर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामागील कारणही तितकंच आश्चर्यकारक आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रवेश शुल्कात केलेल्या प्रचंड वाढीमुळे संघावर मोठा आर्थिक भार पडत होता. निधीच्या कमतरतेमुळे संस्थेने आगामी हंगामात सहभागी न होण्याची ठाम भूमिका घेतली आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दिया मिर्झाची. अभिनेत्री दिया मिर्झाने एक मत व्यक्त केलंय. दियाच्या मते एखादी भूमिका स्वीकारताना तिचा पडद्यावरील वावर किती आहे यापेक्षा त्या व्यक्तिरेखेचे महत्त्व अधिक असते हे महत्त्वाचे. एखाद्या पात्राची खोली, त्यामागचे सत्य आणि त्या भूमिकेशी निर्माण होणारे भावनिक नाते यामुळे ती एखादा प्रकल्प स्वीकारते. काही वेळा एखादी व्यक्तिरेखा साकारण्याची संधीच इतकी आकर्षक वाटते की तिचा पडद्यावरील कालावधी दुय्यम ठरतो. करिअरच्या सुरुवातीच्या 5 वर्षात अनुभवाच्या अभावामुळे आणि भूमिका लहान असल्याच्या विचारातून काही उत्तम प्रकल्प तिने नाकारले होते. मात्र गेल्या 20 वर्षात भूमिका मोठी की लहान हा निकष लावून एकही प्रकल्प नाकारलेला नसल्याचं तिने स्पष्ट केलं. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.